सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 11 श्लोक 12। ज्या इंद्रियांनी कर्म केले असता मूर्खाला दृढ बंधन प्राप्त होते, त्याच इंद्रियांनी ज्ञाता कर्म करीत असता त्याला नित्य मुक्तता निश्चित असते। मूर्खाला कर्माचा अभिमान असतो आणि ज्ञाता सर्व कर्मात निर्भिमान असतो। जीवांना बंध मोक्षाला कारण अहंकार आहे हे लक्षात ठेव। मी करता मी भोगता हेच मूर्खाचे दृढ बंधन होय, परंतु ते प्रकृती कर्म ज्ञाता अभिमानाने आपल्या माथ्यावर घेत नाही, तोच ज्ञात्यांचा निर्भिमानपणा तुला मी आता सांगितला। इंद्रियांना विषय भोग भोगावयास देताना आपला अभोक्तेपणा तो पूर्णपणे जाणत असतो। आपली छाया विष्ठेवर पडली किंवा पालखीत चढली तरी त्याचे सुख दुःख आपल्याला काही घडत नाही, त्याप्रमाणे देहाचे सुख दुःख किंवा मानापमान मुक्ताला बाधत नाही। मला विषय सुख मिळावे अशी ही ज्ञाती इच्छा करीत नाहीत। चित्रातील संपत्तीप्रमाणे विषय हे मिथ्याच आहेत असे ते समजतात। म्हणून ज्याला प्रकृतीच्या गुणांमध्ये मुळीच अभिमान नाही, तो देहात असूनही विदेह आणि नित्य मुक्तच असतो। उद्धवा, देहात असताही तो विदेही कसा अशी कल्पना मनात येऊन तू विचारशील तर त्याच्याविषयी एक दृष्टांत सांगतो पहा। आकाश हे सर्वांमध्ये असते, सर्व पदार्थांना लागलेले दिसते, पण एकाही पदार्थाच्या दोषाने ते मलिन होत नाही। त्या आकाशाप्रमाणे ज्ञाता हा देहात असूनही सदा सर्वदा देहकर्माच्या ठिकाणी अलिप्त असतो। मोठा थोरला दगड आणून त्याने आकाश दडपू म्हटले तर जसे दडपत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचे गुण क्षुब्ध झाले तरी तो जडपणाने बंद पावत नाही। आकाश लोकांमध्ये असताही लोकांच्या घर्षणाने त्याला जसा घट्टा पडत नाही, त्याप्रमाणे तो प्रकृतीच्या कर्माने वागूनही प्रकृतीच्या गुणांपासून अलिप्त असतो। आकाश पाण्यामध्ये बुडालेले दिसते, पण ते पाण्यामध्ये कोरडेच असते, त्याप्रमाणे ज्ञाता हा बायका मुलात राहूनही त्यांच्या दोषाने लिप्त होत नाही। आकाशाला काळे लावावयाला गेले तर ते लावणाऱ्यालाच लागते, त्याप्रमाणे मुक्ताला दोषी म्हणावयास गेले तर म्हणणाऱ्यालाच खरोखर दोष लागतो। थंडी, उन्ह किंवा पावसाच्या धारा जशा आकाशाच्या अंगाला लागत नाहीत, त्याप्रमाणे द्वंद्वाच्या अनेक समुदायांतही मुक्त हा निर्द्वंद्व वृत्तीनेच उभाच्या उभा असतो। अनेक प्रकारचे मेघ पटले येऊन गडगर्जना करीत आकाशाला अगदी झाकून टाकतात, पण आकाश त्यामध्ये असूनही वेगळे असते, ते ह्या मेघांना शिवतही नाही। त्याप्रमाणे मोह ममतेचे घाले येऊन मुक्ताला भंडावून सोडू पाहतात, पण त्याला त्यापैकी कशाचीच बाधा होत नाही, तो दोही थडीला अलिप्तच असतो। आकाशाला आग लावायला गेले तर अग्नी मात्र विझून जातो, त्याप्रमाणे तीन गुण मुक्ताला बांधावायला गेले तर गुणांचा गुणपणाच मोडून जातो। प्रळय वायूच्या तडाख्याने आकाश कधी उडून जात नाही, सारा वायू आकाशामध्ये बुडून जातो। पाहावयास गेले तर तो गगनातही सापडत नाही, त्याप्रमाणे अविद्येलाही आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे मुक्ताला बद्ध करता येत नाही। अविद्या ह्या नावावरूनच ती मिथ्या स्वरूप असल्याचे स्पष्ट होते। मुक्ताला ती दिसतच नाही। आकाशाप्रमाणे सर्व कर्मात अलिप्तपणाने राहतो, तोच खरा ज्ञाता। लोकांमध्ये सूर्य जसा अलिप्तपणाने वागतो, त्याप्रमाणे मुक्ताची स्थिती असते हे लक्षात ठेव। तूप, मद्य व पाणी यांच्या आत प्रतिबिंबित होऊनही सूर्य त्यापासून अलिप्त असतो, त्याप्रमाणे बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या अवस्था चाळून पाहता मुक्त त्यांच्यापासून अलिप्तच असतो। किंवा सूर्याच्या प्रकाशाने शुभ किंवा अशुभ कर्म होत असते, पण सूर्य हा त्या दोषांपासून अलिप्त राहून तो आपल्या स्वयंप्रकाशाने प्रकाशितच असतो। त्याप्रमाणे आश्रम धर्मात असून नित्य नैमित्तिक कर्मे आचरित असताही मुक्ताला कर्मापासून बंधन घडत नाही। आत्मज्ञानामुळे तो अकर्ताच असतो। सूर्यकांतामध्ये अग्नी उत्पन्न करून सूर्य हा कर्ताच असतो, त्याचप्रमाणे आत्मतत्व जाणणारा कर्मे करून अकर्ताच असतो। पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित होतो, पण काही त्या योगे भिजत नाही, त्याप्रमाणे स्त्रीच्या संगतीने त्याला मुलेबाळे होतात तरी त्याचे ब्रह्मचर्य भंग पावत नाही। एवढा वेळपर्यंत सूर्याचा अलिप्तपणा कसा असतो त्याचे निरूपण केले। आता देहात राहून अलिप्तपणा कसा असतो त्याचेही लक्षण सांगतो, ऐक। ज्याप्रमाणे देहात प्राण असून त्या प्राणामुळेच देहाचे चलनवलन होत असते, पण देहाच्या दोषाला प्राण काही स्पर्श करीत नाही, तो सुखदुःखापासून अलिप्तच असतो, त्याप्रमाणे मुक्त हा संसारात राहून सर्व प्रपंच व्यवहार करतो, पण त्या संसाराचा दोष तिळभर सुद्धा त्याच्या अंगाला लागत नाही। वायू सर्वांना स्पर्श करतो, पण स्पर्शाचा दोष त्याला काही लागत नाही, त्याप्रमाणे मीपणाला न शिवता मुक्त हा देह गेहांमध्ये वागत असतो। वायू सर्व ठिकाणी जात असतो,
पण तो कोठेच आसक्त होत नाही, त्याप्रमाणे आपण विषयी न होता मुक्ताचे विषय सेवन घडत असते. वायूची एके ठिकाणी वस्ती नसते, त्याप्रमाणे मुक्तालाही गेहामध्ये आसक्ती नसते. वायू हा आकाशात विश्रांती घेतो आणि मुक्त हा निर्गुणाच्या ठिकाणी विश्रांती घेतो. श्रीकृष्ण उद्धवला म्हणतात, एवढा जो आगाधपणा असतो तोच मुक्ताच्या मुक्तीस कारणभूत होतो. यातही विवेक हाच मुख्य होय, हे लक्षात ठेव. श्लोक 13. विवेकाने बुद्धी अतिशय प्रगल्भ होते, तिला नित्य व अनित्य ह्यांचे ज्ञान होते, पण ते ज्ञान खुरटलेले असते. वैराग्याशिवाय ते वाढीला लागत नाही, हे लक्षात ठेव. पण वैराग्य केवढेही मोठे असले तरी विवेकाशिवाय ते आंधळेच आहे असे समज. त्याला आपले अधःपतन कळत नाही, त्यामुळे तो अंधेऱ्या विहिरीत पडतो. आंधळा हत्ती माजला तर इकडे तिकडे धावत सुटतो. खड्ड्यात पडून संकटात सापडेल हे त्याला कळत नाही. त्याप्रमाणे विवेका वाचून वैराग्य लंगडे आहे. जेथे विवेक आणि वैराग्य ही एक होतात, तेथेच नित्याचा संग्रह आणि अनित्याचा त्याग घडत असतो. तेच सद्विद्या लक्षण खड्ग होय. ते नैराश्याच्या तेजाने लखलखत असते. ते तो गुरुवाक्यरूपी सहानेवर घासून तीक्ष्ण करतो आणि त्याच्या तडाख्याने संकल्प विकल्पसह वर्तमान संशयाला समूळ छेदून टाकतो. असंभावना म्हणजे सत्य वस्तू असत्य वाटणे आणि विपरीत भावना म्हणजे देहच आत्मा वाटणे, या सर्व भावना व वासना निखालच तुटून जातात. तेव्हाच आत्मस्वरूपामध्ये पुरुष जागा झाला असे समजावे. अविद्यारूप दीर्घ स्वप्नामध्ये जो नानात्व अनुभवित होता, तो गुरुवाक्याच्या कृपा थापटण्याने अद्वैतामध्ये जागा होतो. तेव्हा नात्वाला म्हणजे द्वैताला ठावच राहत नाही. मी आणि माझे हे व्यर्थ होऊन जाते आणि अविद्याकृत भेदाचा संशय फिटल्यामुळे तो आत्मानुभव भोगू लागतो. जागा झाल्यावर स्वप्नाची आठवण होते, पण ते सहजच खोटे वाटते. मुक्तालाही जग तसेच दिसत असते, त्यामुळे तो त्या दोषापासून अलिप्त असतो. अशा प्रकारे मुक्ताचे जे जे वर्तन असते ते असे अलिप्त असते, हे लक्षात ठेव. कथम वर्तते म्हणजे तो कसा वागतो असा प्रश्न केला होता, म्हणून प्रसंगानुसार हे लक्षण सांगितले. आता कथम विहरेत म्हणजे तो विहार कसा करतो, ह्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी उद्धवाचे मन खरोखर उतावीळ झाले आहे. हे लक्षात आणून श्रीकृष्णांनी अगदी आपल्या जीवीची गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. श्लोक 14. असलेल्या देहात सुद्धा देहातील गुण मुक्ताला शिवत नाहीत. पाप पुण्याची कथा किंवा सुख दुःखाची वार्ता त्याच्यावर कानावर जात नाही. ज्याप्रमाणे ओकलेली ओक पुन्हा कोणाच्याने घेवत नाही, त्याप्रमाणे एकदा सोडलेल्या संकल्प विकल्पांना कल्पांतेही तो स्पर्श करत नाही. म्हणून मुक्ताचे मन, बुद्धी, इंद्रिये आणि प्राण ही संकल्पशून्य झालेली असतात. म्हणूनच मुक्ताला पाप पुण्य लागत नाही. इंद्रियांनी विषयाशी क्रीडा करीत असता मुक्त संकल्पशून्य असतो. त्याच्या मनाला मनपणाच नसतो, म्हणून तो वृत्तीशून्य असतो. मुलांना अलंकाराचे मोल कळत नाही, तरी ते घातल्याने ती शोभू लागतात. त्याप्रमाणे इंद्रिय कर्मात गुंतली असली तरी मुक्त हा अकर्तेपणाने अलिप्तच असतो. संकल्प वाचून विहार करतो तोच खरोखर मुक्त होय. कथम विहरती ह्या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात सांगितले. मी जी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्ताची मुक्तालाच कळतात. इतरांना विद्वत्तेच्या बळावर मुक्ताला ओळखणे शक्य नाही. साऱ्या वेदशास्त्रात निपुण असला तरी त्यालाही मुक्त ओळखता येणार नाही. ज्याच्या देहामध्ये देहाभिमान आहे त्याला मुक्ताची लक्षणे कळावायची नाहीत. मी सांगितलेल्या लक्षणांची पोथी हातात घेऊन मोठ्या आतुरतेने त्रिभुवन जरी हिंडला तरी त्याला मुक्ताची स्थिती कळावायची नाही. कारण जो खरोखरच मुक्ताला ओळखतो तोही खरोखर मुक्तच होतो. केवळ अनुमान धबक्याच्या बोलण्याने मुक्ताची ओळख होईल ही आशा व्यर्थ आहे. जो खरोखर सूर्याला पाहतो तो त्याने प्रकाशित केलेले जगही पाहतो. त्याप्रमाणे जो खरोखर मुक्ताला ओळखतो त्याला जगही नित्य मुक्तच असलेले दिसते. ते हा मुक्त आणि बद्ध असे समजणे हे अतिशय अयुक्त आहे. असे ते जे समजतात ते महामूर्ख, अडाणी, केवळ अज्ञानाने अंध झालेले म्हणून समजावे. मुक्त हा मुळीच ओळखावयास येत नाही. हे ऐकून उद्धवाला चिंता पडली. हेही श्रीकृष्णांनी ताडले आणि म्हणाले, पूर्वी जी मुक्ताची लक्षणे सांगितली ती मुक्तच जाणतात. आता लौकिकात मुक्त ओळखता येईल अशीही लक्षणे ऐक. उद्धवाच्या मनाला धीर देण्यासाठी श्रीकृष्ण म्हणाले, मुक्ताचे जाणता येणारे लक्षण सांगतो, श्रवण कर. तेव्हा उद्धवही एकाग्र चित्ताने ऐकू लागला. आता मुक्ताची कळून येणारी लक्षणे समजतील असे वाटून ती ऐकण्यासाठी उद्धवाचे मन उत्कंठित झाले. हे लक्षात आणून श्रीकृष्णांनीही निराळ्याच रीतीने निरूपण करण्यास प्रारंभ केला. श्लोक 15. श्रीकृष्ण म्हणाले, मुक्ताच्या देहाची हिंसक जनांनी हिंसा केली, त्याला छिन्न भिन्न केले, त्याला मारले किंवा त्याचे 5 पाठ काढले,
त्याच्या अंगावर ओरडले, त्याची निर्भत्सना केली किंवा त्याला जरी शिव्या दिल्या तरी ती देहाची पीडा मुक्तांना कधीच होत नाही, किंवा मोठ्या गौरवाने त्याची पूजा केली तरी तो त्याचा मोठेपणा मानित नाही. देहात विद्यमान असता त्याला देहबुद्धी मुळीच नसते, त्याला जीवनमुक्तता असे म्हणतात. यासाठीच त्याला देहाची व्यथा बाधत नसते. पुरुषाबरोबर जशी छाया असते ती पुरुषामुळे चालत असलेली दिसते, पण त्या छायेची अहम ममता काही त्या पुरुषाच्या मनात नसते. त्याप्रमाणे मुक्ताचा देहही त्याच्याबरोबर वागत असतो, पण त्याला अभिमान नसतो. हा मुक्ताचा नित्य स्वभाव होय. त्याला तू चोर आहेस, हेर आहेस, खिसे कातरू आहेस म्हणून मोठा दंड केला, किंवा आपण मोठे श्रेष्ठ पुरुष आहात म्हणून देवाप्रमाणे त्याची पूजा केली, तरी छायेच्या पानाने पुरुषावर जशी पीडा होत नाही, तशी पूजेने किंवा छायाने त्याची ऐक्य बुद्धी मोडत नाही. देह वाघाच्या तोंडात सापडला किंवा योगाने तो पालखीत चढला तरी त्याला हर्ष विवाद वाटत नाहीत, कारण तो समत्वामुळेच निर्द्वंद्वच होऊन राहिलेला असतो. देह सुळावर देण्याकरता नेऊ लागले तर मी आता मरतो म्हणून त्याला दुःख होत नाही, किंवा हत्तीच्या पाठीवर बसून साऱ्यांनी त्याची पूजा केली तरी त्यामुळे त्याची वृत्ती आनंदित होत नाही. सुख दुःखादी नाना प्रकारच्या व्यथा अविद्यक असल्यामुळे आगमापायी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या अर्थात अनित्य आहेत. अशा प्रकारे देहाचे मिथ्यात्वच त्याने पक्के ओळखले असल्यामुळे त्याला त्याची व्यथा होत नाही. अत्यंत सन्मान झालेला जेथे दृष्टीस पडतो तेथे तो त्या सुखाला भाळून राहत नाही, किंवा अपमानाचे तडाखे पाहून भयभीत होऊन पळून जात नाही. देहाला अनेक प्रकारच्या विपत्ती प्राप्त होतात, पण तो त्या देहाचे कौतुकच पाहत बसतो. देह माझा आणि मला व्यथा होत आहे अशी मुक्ताला जाणीवच नसते. इतकी विदेह स्थिती जीवनमुक्ताला दृढ बांधलेली असते, त्यामुळे देह दुःखाची व्यथा त्याला मुळीच बाधत नाही. लौकिकातील नानाविध वार्तांनी किंवा मोठ्या स्तुतिस्तोत्रांनी त्याची स्तुती केली अथवा दुरुत्तरे बोलून त्याची निंदा केली तरी त्या योगे मुक्ताला दुःख होत नाही. श्लोक 16. दुष्टांनी निंदेच्या तीक्ष्ण बाणांनी काळजाला घरे पाडली तरी हे दुष्ट आहेत अशी त्याच्या मनात येत नाही, किंवा त्यांच्या त्या दोषांचा तो उच्चारही करत नाही, किंवा भाविक सात्विक साधू मिळून त्यांची तू शुद्ध ईश्वरी पुरुष आहेस म्हणून स्तुती केली तरी तो गुणानुवाद ऐकून मी मोठा उत्तम आहे अशी त्याच्या मनात येत नाही. तो लोकांमध्ये एक उंच व एक नीच असे समजतच नाही. हे लोक मोठे सज्जन आहेत, चांगले आहेत, गुणज्ञ आहेत असे मुक्ताच्या मुखातून कधी निघत नाही. लोकांमध्ये साधू किंवा दुष्ट त्याने पाहिले तरी त्या दोघांनाही तो ब्रह्मरूपच समजतो. त्याला निजात्म दर्शनाने निजबोध झाला असल्याने तो जिकडे तिकडे तद्रूपपणानेच पाहत असतो. सारे विश्व मीच आहे असा अनुभव आल्यामुळे कोणाची निंदा करावी किंवा कोणाचे गुणानुवाद करावेत अशी इच्छाच त्याला होत नाही. स्तुती आणि निंदा ह्या जागच्या जागीच विरून गेलेल्या असतात. त्याला आत्मसाक्षात्कारातच विश्रांती असते. निजात्म पदामध्येच त्याला नित्य आराम असतो. साधू व असाधू हा भ्रम नाहीसा होऊन तो स्वतःच आत्मार होऊन राहिलेला असतो. दुष्ट म्हणून त्याची निंदा करावयाची त्याला आत्मरूपाने पाहू लागतो. बरे साधू म्हणून त्याच्या गुणांचे वर्णन करावयाला जावे तोही आत्मरूपानेच त्याला दिसू लागतो. उजवे अंग शुद्ध म्हणून वंद्य व डावे अशुद्ध म्हणून निंद्य अथवा त्याज्य असे कोणालाही वाटत नाही. दोन्ही ठिकाणी समभावना असते. त्याचप्रमाणे वंदन करणाऱ्याला किंवा निंदा करणाऱ्यालाही तो समान भावनेच पाहतो. म्हणून हा अमका साधू किंवा हा अमका असाधू असे म्हणणे अर्थात स्तुती किंवा निंदा करणे त्याने वर्ज्य केलेले असते. स्वानंद मुखाच्या बोधाने आणि समान भावाने तो समपदालाच पोहोचलेला असतो. उद्धवा, ह्याप्रमाणे मुक्ताची ओळख आहे हे तू लक्षात ठेव. आता आणखीही काही लक्षणांची खूण तुला सांगतो. मुक्ताचे प्रगट लक्षण मी तुला सांगितले, पण लोकांमध्ये ते मानतो कोण? कारण लोकांचे तर्कवितर्क मोठे कठीण असतात. प्रारब्धवशात ह्यांपैकी एखादे लक्षण एखाद्यापाशी अकस्मात दृष्टीस पडते, पण तेवढ्यावरूनच जगामध्ये मुक्तपणा कोण मान्य करणार? कारण मुक्त असतो तो आपली मुक्तपणाची योग्यता जगापासून लपवून ठेवीत असतो. उलट आपली मुक्तता जगात मिरविणारे असतात ते लोभी स्वभावाचे म्हणून समजावे. शुक आणि वामदेव यांचाही मुक्तपणा सारेच काही मान्य करीत नाहीत. मग इतरांची कथा काय? माझी मुक्तता सुद्धा कित्येक कबूल करीत नाहीत.
मी गोवर्धन पर्वत उचलला, दावाग्नी गिळून टाकला, आघासुराचा अनेक दैत्यांचा विध्वंस केला, काळियाचा नाश केला. जोपर्यंत मी देहधारी आहे तोपर्यंत मी नित्य नवे पराक्रम करीत असतो. आत्मसुखाची तर लय लुटच करून सोडली आहे. त्या माझे सुद्धा मुक्तपण याज्ञिक मान्य करीत नाहीत. मग इतरांची गोष्ट कशाला पाहिजे? तात्पर्य, लौकिकामध्ये मनस्वी कुतर्क भरलेले असतात, म्हणून मुक्ताचे मुक्तपण स्वतः मुक्त असतात तेच जाणतात. दुसरा कितीही चतुर असला तरी त्याला ते लक्षण कळावायचे नाही. मुक्त हा लौकिकामध्ये जड मूक पिशाच्या सारखाच वागत असतो. ती ही सारी चिन्हे आता यथार्थ रीतीने सांगतो, ऐक. श्लोक 17. मुक्त कायिक, वाचिक किंवा मानसिक कोणतेही कर्म सहेतुक करीत नसतो. त्याच्याकडून जे कर्म होते ते स्वाभाविक होत असते. त्याचेच नाव अहेतुक कर्म. गुणांत दृष्टी ठेवून स्तुतीची किंवा निंदेची बोलणी करावयाची सोडून तो मौन धरून बसतो. पण मौनाचा अभिमान धरण्याचाही त्याचा हेतू नसतो. त्याने जर मौनाचा अभिमान बाळगला तर तो मुक्त बंधनात पडला असे होईल. म्हणून बोलणे आणि न बोलणे दोन्ही सोडून देऊन तो मौनी झालेला असतो. दव्यार्थीने म्हणजे आत्मवस्तूच्या निषेधाने अशाश्वताचे निरसन करावे आणि मग सद्वस्तू जी परब्रह्म तिचे अखंड चिंतन करीत बसावे म्हणून बसला. तोच महत्पुण्याने सद्गुरूची खूण मिळाली. त्या योगे ध्येय, ध्याता, ध्यान हे सर्व उडून जाऊन भेदाचे भेदभावच नाहीसे होऊन गेले आणि जिकडे तिकडे चैतन्य घनच भरून राहिले. शास्त्राच्या राशी मिळून शाश्वताचा आणि अशाश्वताचा जो बांध उभारलेला असतो तो चैतन्याच्या महापुरामध्ये साप विरून गेला. तेव्हा संत आणि असंत ह्याचे भानच नाहीसे होऊन जिकडे तिकडे चैतन्यच भरून राहिले. मनाचे मन पण मोडून वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली. त्या चैतन्याचे मनाने ध्यान करावे तर ते मनच चैतन्य होऊन गेले. त्यामुळे ध्यान करणे सहजच खुंटले. हेच मुक्ताचे मुख्य लक्षण होय. उद्धवा, चैतन्यामध्ये चित्त हरपून गेल्यामुळे खरोखर मुक्त हा लोकांमध्ये जड मूढ पिशाच्या सारखा वागताना दिसतो. मुक्त हा लोकांमध्ये जड मूक पिशाच्या सारखा वागतो म्हणूनच तो पूर्णपणे ओळखता येतो. ह्याकरिता तेही चिन्ह सांगतो. नैष्कर्म्य ब्रह्माची त्याला दृढ प्राप्ती झालेली असते. अंतरातील निजबोधाने तो अत्यंत गोड असतो. बाहेर लौकिकामध्ये मात्र दिसण्यात जडसा दिसतो. जणू काय अचेतन असणारी दगडच. संकल्प विकल्प उभारणारे आणि मोडणारे मन ते आत्मस्वरूपातच लीन झालेले असते. त्यामुळे ते पडलेल्या ठिकाणावरून उठतच नाही, म्हणून जडपणा भासतो. तो शब्द ब्रह्माला गिळून टाकून स्वतः निशब्द ब्रह्म झालेला असतो. म्हणून निंदेचे किंवा स्तुतीचेही नाव घेत नाही. सदा सर्वदा सर्वांगाने मुकाचे असतो. ब्रह्म हे कधीच कोणाला बोलून दाखविता येत नाही. म्हणून तो जर सांगावयास लागला तर खुणेने दाखवितो आणि तो कोणाची स्तुती किंवा निंदाही करीत नाही. म्हणूनच त्याला मुका असे म्हणतात. उद्धवा, त्याच्या मनात द्रव्याचा लोभ कधीच नसतो, म्हणून तो द्रव्याला कधी शिवत नाही. ह्याकरिताच लोक त्याला पिशाच म्हणतात. त्याच्या पिसेपणाचा मोठा चमत्कार आहे. जगाला जे प्राशन करवत नाही त्या ब्रह्मरसाचे तो पान करतो आणि जे भक्षण करता येत नाही त्या अभक्ष्याचे तो भक्षण करतो. जगाला जेथे जाता येत नाही त्या अगम्य ठिकाणी हा गमन करतो. जगाचे जेथे मन शिरत नाही तेथे सर्वांगासह वर्तमान हा घुसतो. विधी निषेधाचा भागच तो मनात आणत नाही. कर्माचा खराटोप तो करीत नाही. सारे अंग स्वानंदानेच खेळवीत असतो. म्हणूनच जग त्याला पिसा म्हणते. अशा प्रकारे मुक्ताच्या अंगी जडाची, मुक्ताची व पिशाचाची लक्षणे मिथ्या किंवा वरकरी नसतात, तर खरोखरीच असतात. व्यर्थ कचकच करणे त्याला आवडत नाही. तसेच ही एक गोष्ट लक्षात ठेव की मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखर बद्ध होय. ही जी मुक्तांची लक्षणे सांगितली तीच साधकांची साधने असतात. सिद्धाला ती सहजगत्या प्राप्त असतात आणि साधकाला ती दृढतर निष्ठेने साध्य करून घ्यावी लागतात. ही जी लक्षणे सांगितली त्यांचा भोगता एक सिद्धच असतो. तसेच ही साधने ज्याला साध्य करावयाला येतात तो साधकही ह्याचा लाभ घेणारा असतो. ह्याशिवाय इतर जे आम्ही शास्त्रज्ञ व पंडित म्हणून अभिमान मिरवणारे असतात त्यांना सज्जन दुर्बुद्धीला दूर सारतात. त्याप्रमाणे मुक्तांच्या पंक्तीतून दूर लोटलेले असते. जो येथील साधन न साधता कोरडा शास्त्राचा अभिमान बाळगतो आणि रात्रंदिवस धनाची व मनाची इच्छा करतो तो आत्मज्ञानावाचून अलिप्त राहतो. आम्ही मोठे कर्मकुशल याज्ञिक आहोत, शास्त्र संपन्न व वेद पाठक आहोत असे म्हणतात किंवा निरंतर जे द्रव्याच्या इच्छेने लोलूप झालेले असतात
त्यांनाही हे सुख प्राप्त होणे नाही. उद्धवा, त्यांनी जे कष्ट केले असतील ते सर्व फुकट जातात. त्याबद्दलही खरा खरा विचार आता सांगतो, ऐक. श्लोक 18. वेद पठण करून वेदशास्त्रांचा अर्थ शिकून अति पंडित होतो. जिव्हेवर सदा सर्वकाल चारही वेद मूर्तिमंत उभे असतात. स्वरयुक्त संहिता, पदे, क्रम, अरण, ब्राह्मण, सूत्र, निरुक्त, जटापाठ, ध्वजरथ इत्यादी सवर्णक म्हणावयास येतात. आयुर्वेद, धनुर्वेद, गायनशास्त्रांतील सारे भेद जाणणारा, काव्य नाटकातील उत्तम मर्मज्ञ, वेद व उपवेद जाणणारा, व्याकरणामध्ये मोठा निष्णात, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, तर्कशास्त्र ह्यात पारंगत, वैशेषिक शास्त्रही माहीत, यज्ञापर्यंत मोठा कर्ममीमांसा जाणणारा, वेदांताचे विवरण करण्यामध्ये बृहस्पती, वार्तिकापर्यंत शास्त्रांची माहिती, प्रस्थानत्रयी हात जोडून पुढे उभी, शिल्पशास्त्रात अतिशय निष्णात, पाकशास्त्रात पटाईत, रत्नपरीक्षा उत्तम, अश्वपरीक्षाही तशीच, आगमोक्त मंत्रतंत्रात तयारी, शैव दीक्षेतील वैष्णव दीक्षेतील सार जाणलेले, सौर, शाक्त, जारण मारण इत्यादी मंत्रतंत्रात कोणी हात धरणारा नाही, कामशास्त्रात निष्णात, संगीतशास्त्रातही प्रवीण, कविता करण्यामध्ये अत्यंत कुशल, राजकारणामध्येही पटू, निघंटू अगदी तोंडपाठ, गारुडी चमत्कार करावयाला येतातच, अत्यंत प्रसिद्ध पंचाक्षरी, नामांकित वैद्य आणि रसायनशास्त्रवेत्ता, औषधी तयार कराव्यात अशा त्यानेच, भूत भविष्यादी ज्योतिष जाणणारा, अमरकोशादी शब्दकोश आणि 18 पुराणे मुखोद्गत, प्रश्नावलीही पाहावयास येते, स्वप्नाध्याय तर सांगावा असा त्यानेच, इतिहासाची प्रकरणे सारी मुखोद्गत, गर्भाची लक्षणे तर बिनचूक, शब्द व्युत्पत्तीचे ज्ञान मोठे, साधक बाधक प्रमाणे सारी ठाऊक, समय सूचकता तर पाठीशी उभी, बोलण्याच्या कामात तर काय दुसरा बृहस्पतीचा अवतार, ब्रह्मज्ञान म्हणजे अगदी तळ हातातील आवळ्याप्रमाणे प्रांजळ बोलणारा, पण आत्मानुभवामध्ये मात्र आंधळा, त्यातील जिव्हाळा त्याला माहीत नसतो. ज्याप्रमाणे मोराच्या अंगभर अगदी डोळ्यांसारखीच पिसे भरलेली असतात, पण त्यांना दृष्टी नसल्यामुळे ती जशी सारीच आंधळी, त्याप्रमाणेच विद्वानाचीही दशा होते. ज्या स्तनातून दूध निघते त्या स्थानाला गोचिडे चिकटून बसलेले मूर्खपणाने रक्तच पिऊन राहतात. त्याप्रमाणेच असले विद्वान विषयाला झोंबत असतात. गोचिड्याच्या तोंडात दूध शिरू लागले तर ते सोडून देऊन तो रक्त तेवढेच ग्रहण करतो. त्याप्रमाणे विद्वानही ज्ञान विकून विषय मागतात. माशी ही सुगंधी चंद्राला सोडून देऊन मोठ्या आवडीने घाणीवर जाऊन बसते, त्याप्रमाणे पंडित लोकही आत्मज्ञानाला सोडून विषयाशीच झोंबत बसतात. बेडूक हे कमळाच्या मकरंदाजवळ असून चिखलच खात बसतात, त्याप्रमाणे पंडितही आत्मज्ञानाला सोडून देऊन विषयालाच लुब्ध होतात. अद्वैत मताची सिद्धता करून ते ज्ञान विकण्याकरिता देशांतराला जातात. मूर्ख लोक ज्ञात्यांचा उपहास करतात तरी ते सन्मानाची इच्छा करतातच. आता ब्रह्मनिरूपण सांगू लागला म्हणजे सात्विक लोकांचे मन परमार्थाकडे वळते, पण वक्ता मात्र द्रव्याचीच इच्छा करीतो. ह्याप्रमाणे विद्वानांचे ज्ञान विपरीत झालेले असते. सांगावयाचे निराळे आणि करावयाचे निराळे, तेथे ब्रह्मज्ञान कशाचे? जेथे धन आणि मान वसतात तेथे आत्मज्ञान असावायचे नाही. धन आणि मान पोटाशी घट्ट धरून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसले तर त्यात कोटी कल्प गेले तरी आत्मसाक्षात्काराची भेट होणार नाही. एका पदाची अनेक तऱ्हांनी फोड केली किंवा एका श्लोकाचे 10 अर्थ सांगितले तरी पोटामध्ये मानाभिमान असेपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान कसे होणार? मी मोठा पंडित, मी मोठा ज्ञाता अशा अहंतेनेच ते नागवले जातात. जसे आंधळे पोर नित्य बापाजवळ असले तरी ते बापाला ओळखीत नाही, त्याप्रमाणेच विद्वानांची गत असते. ते निरंतर आत्म्याशी ऐक्य रूपानेच असतात. रात्रंदिवस त्याचेच वर्णन करतात, पण त्या स्वरूपाला ओळखीत मात्र नाहीत. विषय भरण करण्याकरिता जे शास्त्र व्युत्पत्तीचे व्याख्यान करतात त्यांचे ते श्रम वांजगाय पोसल्याप्रमाणे व्यर्थ होतात. वांजगाय कधी फळत नाही किंवा वीत नाही, सुटली तर तडक पळत सुटते. रोज ओढाळपणा करून सरकारी बागात जाते आणि त्याचे प्रायश्चित्य धन्याला भोगावे लागते. पण पंडित मनांची दशाही तशीच होते. त्यांनीही विद्वत्तेने वाणीला पोसलेले असते. ही वाणी ओढाळ होऊन विषयाला संवकते आणि त्यालाच आवरत नाही. ज्याप्रमाणे दुर्दैवी मनुष्याच्या हातात सोने पडले तरी त्याची माती होते, त्याप्रमाणे पंडितमण्यांची विद्वत्ता ही विषयासक्तीमुळे नाश पावते. ब्राह्मणाला हत्तीदान दिला असता
तो त्याला पोसवत नाही आणि मग तो कवडीच्या मुलाने विकून टाकतो, त्याप्रमाणेच विद्वानांची विद्वत्ता होते. अद्वैत शास्त्रातील सिद्धांत त्यांना कळतात, हा त्यांना अलभ्य लाभ आहे, पण ते विषय सुखाकरिता विकून टाकतात. असले विद्वान खरोखर मूर्ख होत. घाण्याच्या तोंडात ऊस घातला तर तो त्यातील रस पिळून मांदनात भरतो आणि स्वतः निरस चिपाळे चघळून करकर करीत फिरत असतो. तशीच दशा विद्वानांची होते. विद्वान लोक ज्ञान सांगू लागले म्हणजे त्यातील हृदय असते ते सात्विक लोक घेऊन जातात आणि निसत्व शब्दरूपी सोपटाने विद्वानाचे तोंड करत असते. तेथे गोडी कशाची? ज्याप्रमाणे नपुसकाच्या हाती सुंदर पद्मिनी दिली तर ती जन्मभर रडत बसते, त्याप्रमाणे विद्वानाच्या घरात विद्वत्ता ही रडतच असते. अरे असे पहा, ब्रह्मज्ञानाशिवाय केवळ शब्दज्ञानाने संन्यास ग्रहण केले आणि ध्यानधारणा जर केली नाही तर तो संन्यास व्यर्थच होय. शब्दज्ञान जसे जसे सांगावायचे तशा तशा स्थितीने जर राहिला नाही आणि विषयासक्तीनेच वागू लागला तर त्याने आपल्या तोंडात मातीच घालून घेतली म्हणून समजावे. वेदशास्त्र संपन्न होऊन त्यावर पोट भरू लागला तर तो एक मोठा व्यापारी झाला खरा, पण असलेले मुद्दल मात्र गमावून बसला. रत्न देऊन कोंडा घ्यावा किंवा अमृत देऊन पेज घ्यावी, त्याप्रमाणेच पंडितांचा शेवट होतो, अर्थात ते आत्मज्ञानाला मुक्तात. मोठ्या कष्टाने शब्दज्ञान मिळविलेले असते, पण तेवढ्याच कष्टाच्या साधनाने परब्रह्माचीही भेट झाली असती. वीट देऊन परीस मोबदला मिळाला असता मूर्ख लोकास वाईट वाटते. पोट भरावायची युक्ती म्हणून आणि आपल्या विद्वत्तेची मिरवणूक व्हावी म्हणून शिफारसपत्रे घेऊन श्रीमंताच्या दाराशी जातात. पोट भरण्यासाठी भांड ज्याप्रमाणे पाहिजे तशी तोंडाने बडबड करीत असतो, त्याप्रमाणे विद्वत्ता प्रचूर अनेक प्रकारचे वितंडवाद करीत असतात. वेदाचा अर्थ व्युत्पत्ती बळाने करून जर परब्रह्म साध्य करीत नाहीत तर त्या श्रमाचे फळही श्रमच होतात. ज्याप्रमाणे उत्तम रत्ने घाण्यात घालून गाळू लागले तेथे तेलही नाही आणि पेंडही नाही, पण रत्नांचा मात्र चुराडा होऊन जातो, त्याप्रमाणेच विद्वान लोक वेडे झालेले असतात. ते श्रम करून श्रमाच्याच राशी भोगतात, ते श्रम करून श्रमच मिळवितात, दुःखाने दुःखच भोगतात. हीच गोष्ट अनेक दृष्टांतांनी श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. श्लोक 19. दुधाच्या लालचीने भाकड वांझोट्या गायीची धार काढू लागले तर शिंपलीभर सुद्धा दूध हाताला येत नाहीच, पण लगेच लाथा मात्र खाव्या लागतात. खट्याळ, अंगचोर, मारकी, अतिशय खादाड, अधर्मशील लाथरी आणि ओढाळातली ओढाळ सुटली तर राजवाड्यात शिरवायची, काठीने मारिले तर मागे सरावायची नाही, चांगली चाल जिला ठाऊकच नाही, सोयर कुठेतरी चरत असावायची, जिच्यापासून दूध कधीच मिळवायचे नाही, जी कधी गाभणी म्हणून व्हावायचीच नाही, अशा गाईला पोसले असता बाळगणाऱ्याला मात्र दुःख. असेच गृहातील व्यवस्था नीट ठेवायची हे गृहिणीचे काम असते, पण तीच स्त्री जर पुरुषाला अनुकूल नसली तर तिच्यामुळे त्याला दुःख मात्र अतिशय होते आणि सदा सर्वदा कपाळाशी करकर मात्र असते. निंदा करावायची, अवज्ञा करावायची, नवऱ्याला टाकून बोलावायची, स्वतः गोडगोड खावायचे, हे स्त्रियांचे वाईट लक्षण आहे. खायला जेवायला यथास्थित घातले, पुष्कळशे द्रव्य दिले म्हणजे अगदी गुळासारखी गोड बोलावायची, पण धर्म करताना पाहिले की डोकेच फोडून घ्यावायचे, ती स्त्री खरोखर असाध्वी होय, जी पापपुण्याला विचारित नाही. कामाचरणात धर्माला धाब्यावर बसविणारी हे खरोखर दुराचारी स्त्रियेचे लक्षण आहे, हे ध्यानात ठेव. अशा असाध्वी स्त्रियेच्या संगतीने सुख प्राप्ती कशी होणार? ते पुरुष खरोखर अतिशय दुःखाने मात्र गांजून जातात. ज्याचा देह पराधीन असतो तो जिवंतपणे अत्यंत केविलवाना बनतो. पराधीनाला कल्पांती सुद्धा समाधान प्राप्त व्हावायचे नाही. आपली सत्ता जाऊन ज्याला पराधीनता प्राप्त झाली तो खरोखर कधी स्वप्नात सुद्धा सुखाची गोष्ट पाहत नाही. पर म्हणजे माया, जिचा जो स्वाधीन झाला त्याला सुखाचे स्वप्न सुद्धा कधी पडत नाही. तो सदा सर्व काल अत्यंत दुःखातच असतो, हे लक्षात ठेव. पराधीनाला सुख आहे असे म्हणतो तो शुद्ध मूर्ख होय. दुःखातले सोलीव दुःख पराधीनाला अवश्यमेव भोगावे लागते. आता संगतीचा विचार ऐक. एखाद्याला सुपुत्र असतो किंवा कुपुत्र असतो. काही एक इतकी मूर्ख असतात की त्यांच्यापासून आईबापांना रात्रंदिवस दुःखच प्राप्त होते. जो नरकापासून तारतो, जो पूर्वजांचा उद्धार करतो, जो आईबाप हे केवळ परमेश्वरच आहेत असे समजून त्यांची अनन्य भक्ती करतो, जो आईबापाला सोडून दुसऱ्या तीर्थांना जाऊ इच्छित नाही, त्यांच्या चरणाच्या तीर्थाने अनिवार्य पवित्रता प्राप्त होते असे समजतो. ज्याप्रमाणे लक्ष्मी आणि नारायण त्याप्रमाणे आपले मातापित्री होत असे समजून अधिकाधिक भक्तीनेच त्यांचे भजन करतो.
त्यांच्या सेवेला मन कधीच कंटाळत नाही. जो सत्वाने अतिशय सात्विक, जो पितृवचन पाळणारा, धर्म कोणता व अधर्म कोणता ह्याचा विचार करणे हाच ज्याचा नैसर्गिक स्वभाव, जो मातापित्याच्या सेवेनेच आपला उद्धार करून घेतो आणि साऱ्या पूर्वजांनाही मुक्त करतो, तोच संसारामध्ये सत्पुत्र होय. अशा पुत्राचे लालन पालन करताना आईबापांना आनंद वाटतो. तो पितृभक्ती करून स्वतःही तरतो आणि पूर्वजांचाही उद्धार करतो. सत्पुत्र पोटी आला म्हणजे एवढी सुखप्राप्ती होते. आता असत्प्रजांची स्थिती तुला सांगतो ऐक. मुळात असत्प्रज असा शब्द आहे, त्याच्या वर्तणुकी तर सांगणे म्हणजे अतिशय निर्लज्जपण आहे. पण तीही तुला सांगतो, अशी जे मुलगे पोटी जन्माला येतात त्यांची वर्तणूक अशी असते की त्यांची आवड काय ती बायकोवर आणि द्रव्यावर. आईबापांची अगदीच हेळसांड करणारे, मोठे द्वाड, अंगचोर, व्यभिचारी, अत्यंत शठ, नष्ट, अनाचारी, कर्मभ्रष्ट, अत्यंत दुष्ट, दुर्जन, त्यांचे भांडवल म्हणजे खोटे बोलणे, खोटी शपथ वाहणे, आईबापांना ठकविणे आणि सात्विक लोकांना नाडणे हाच त्यांचा धंदा. ते स्वतः नरकाला जातातच, परंतु पूर्वजांना सुद्धा तेथे घेऊन जातात. अशा कुपुत्रांचा जे प्रतिपाल करतात ते अत्यंत दुःखाने दुःखी होतात. हे काही सांगावायला नको. पोटाच्या आत करंट झाले तर ते जसे फोडता येत नाही, त्याप्रमाणे वाईट संततीचा संसार कडू असून तो असह्य दुःख भोगाव्याला लावतो. असे पुत्र जिवंतपणी दुःख भोगाव्यास लावतात आणि मेल्यावर नरकाला नेतात. ह्याप्रमाणे दुष्ट संततीचे कौतुक म्हणजे दुःखाने अनिवार्य ताप भोगणे हेच. ह्याचप्रमाणे पदरी द्रव्य असून ते सत्पात्री दान न करणे हेच सर्व दुःखाचे मूळ होय. म्हणून द्रव्य लोभ्याला भयंकर दुःख भोगावे लागते. द्रव्य मिळविण्याकरिता अनेक प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती व घातपात करावे लागतात. बरे, इतकेही करून अनेक प्रकारची संकटे व दुःखे सोसून द्रव्य मिळविलेच तर पहिल्या प्रथम त्याचा साठा करावयाला दुःख भोगावे लागते. नंतर ते द्रव्य संरक्षण करण्याकरिता दुःख भोगावे लागते. त्या द्रव्याकरिता प्रत्यक्ष बायका मुले सुद्धा घात करावयाला तयार होतात. मग इतरांची गोष्ट काय सांगावी. सत्पात्री दान न करिता ज्याने कुबेराचे धन रक्षण करून ठेवलेले असते त्याचे ठिकाणी अतिशय दुःखामुळे विघ्ने उत्पन्न होतात आणि त्यात धर्माचे रक्षण होत नाही. अशा रीतीने राखिलेलेही द्रव्य गेले तर मग त्यासाठी अत्यंत दुःखाने भडका उठतो. अशा रीतीने श्रीमंतांना शेकडो जन्म घ्यावे लागतात व ते कोट्यवधी दुःखेच भोगीत असतात. नरदेहाला येऊन ज्याला अव्यंग वाणी प्राप्त झालेली आहे आणि तरी देखील जो हरिनामाचा उच्चार करीत नाही त्याच्यापाशी पातक हे ठेवलेलेच आहे. पुरून ठेवलेल्या लोखंडाला माती खाऊन टाकीते म्हणून ते उपयोगाला न येता फुकट जाते. त्याप्रमाणे नामोच्चाराशिवाय वाणी ही सर्वस्वी व्यर्थ जाते. आसन ध्यान यांच्या खटपटीत न पडता जो रामराम म्हणतो त्याच्या कोट्यवधी जन्मातील कष्टांचा परिहार त्या योगाने होतो. तीच वाणी अतिउत्तम होय. जो नित्य रामनामाचा जप करीतो तो माझ्यासारखाच परमेश्वरासारखाच आहे असे समजावे. सर्व नियम त्यानेच पाळले असे होईल आणि सर्व पुरुषात तोच उत्तम पुरुष होय हे लक्षात ठेव. चतुर्वर्णामध्ये जो कोणी वाणीने रामनामाचा जप अविश्रांत करील तोच मला आवडता होतो. त्रिभुवनातही मला त्या वाचून दुसरा कोणी आवडता नाही. असे रामनाम ज्याला आवडत नाही त्याच्या तोंडाला पातकरूपी मुखरोग झाला म्हणून समजावे. तो आपणच आपल्या सुखाला मुकला व आपणच आपल्या घातक झाला असे समजावे. रामनामाशिवाय जे तोंड असेल ते केवळ चामड्याचे कुंडच समजावे आणि त्यात असलेली जीभ म्हणजे केवळ चामड्याचा तुकडा होय. असत्य मलाच्या पुटाने ती जीभ भरलेली असते असे समजावे. किंवा हरिनामाशिवाय जी वाणी असेल ती गलित कुष्ठाने कुष्ठयुक्त झाली असे समजावे. तिच्यातून असत्य रूप कोडाचे पाणी झिरपत असते आणि निंदेची घाण सुटते. असल्या वाणीत खरोखर अधर्माचे किडे पडतात आणि चहूकडे बुजबुजून वळवळत असतात. ती वाणी ज्याच्या समोर येते तो पुरुष तिच्याकडे पाठमारा वळतो व नाकाला पदर लावून हर हर म्हणतो. लहान थोर सर्व माणसे त्या वाणीला थू थू करतात. त्या वाणीची जी दुर्गंधी असते ती खरोखरच मला सुद्धा सहन होत नाही. अशी वाणी जो बाळगतो तो दुर्बुद्धी होय. त्याच्यावर अनर्थ ओढवतात व अत्यंत दुःखे प्राप्त होतात. त्या पुरुषाची वाणी म्हणजे गाळीव दुःखातले मोठे दुःखच होय असे समज. जी वाणी नामाला विन्मुख होते ती त्याची वाणी म्हणजे शुद्ध नरक होय. मग ती वाणी वेदशास्त्र पडलेली का असेना. नाम कीर्तनाची जो निंदा करतो तो महापातक्याहूनही मोठा पातकी होय. त्याच्यामुळे पृथ्वीला सुद्धा अतिशय पीडा होते. नाम कीर्तनानेच वाणी धन्य होते
ह्याच अर्थाचे निरूपण स्पष्ट करून सांगण्याला श्रीकृष्ण तयार झाला. श्लोक 20. माझी नामे, कर्मे आणि गुणांची कीर्ती ही जगाला पवित्र करतात व महान दोषांना नष्ट करीतात. हरिनाम स्मरणाने जड जीवांचा उद्धार होतो. तू म्हणशील की तू आपले वर्म सांगितले आहेस की मी विद्येच्या व अविद्येच्या अतीत असा ब्रह्मस्वरूप आहे. मग त्या तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे आणि कीर्तन धर्म तरी घडणार कसा? पण उद्धवा, असे तू मनात आणू नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करीतो, अनेक अवतार धारण करीतो आणि काही न करताच सर्वांचे पालन व संहार करीतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे त्रिगुणात्मक 3 गुणावतार आहेत. पण त्या तिघांच्याही रूपामध्ये खरोखर मीच असून मीच चराचरांना निर्माण करतो व त्यांचा संहारही करतो. ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टीला उत्पन्न करणारा मीच, विष्णूच्या रूपाने तिचा प्रतिपाल करणारा मीच आणि रुद्र रूपाने तिचा संहार करणाराही खरोखर एक मीच आहे असे समज. बाल्य, तारुण्य व वार्धक्य ह्या तिन्ही अवस्थांचा कर्ता जसा एकच पुरुष असतो, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व प्रलय ह्यांचा आणि गुणकर्मांचा कर्ता मीच आहे. मी कर्ता असूनच अकर्ता आहे आणि अकर्तेपणाने कर्ता आहे हे खरोखर माझे मीच जाणतो. दुसऱ्याला मुळीच कळत नाही. माझी नामे आणि हीच कर्मे वर्णन केली तर त्या वक्त्याला माझीच पदवी प्राप्त होते आणि माझ्या लीलावतारांचे कीर्तन केले तर कीर्तन करणाऱ्यांना आत्मप्राप्ती होते. सर्व अवतारांमध्येही उत्तमोत्तम अशी श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांची जन्मकर्मे, त्यांची नाना प्रकारची चरित्रे व लीला जे अखंड गायन करतात त्यांना आत्मप्राप्ती होते. श्रीरामाने सहज लीलेने सेतू बांधिला व समुद्रामध्ये दगड तारवायस लावले. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत खेळता खेळता उचलला व दावाग्नी गिळून टाकला. श्रीरामाने एका बाणानेच ताटिका मारली. श्रीकृष्णाने तान्हेपणातच पुतणीला शोषून मारली. श्रीरामाने पायाने अहल्येचा उद्धार केला. श्रीकृष्णाने यमलार्जुन दोघेही उद्धरले. जे धनुष उचलताना रावणही आदळून पडला ते धनुष्य मोडून श्रीरामाने सीतेला वरिले. श्रीकृष्णाने शिशुपालादी सर्वांना जिंकून भीमक राजाची कन्या रुक्मिणी आणली. श्रीरामाने सुबाहू, खर, दूषण यांना मारले. श्रीकृष्णाने अघासूर, बकासूर, केशी यांना मारले. श्रीरामाने सुग्रीवाला राज्य देऊन त्याची सिंहासनावर स्थापना केली. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने उग्रसेनाला सिंहासनावर बसविले. श्रीरामाने वानरांचा समुदाय जमवून राक्षस कुळाचा वध केला. श्रीकृष्णाने बालगोपाळ जमवून सर्व मल्लांना मारून टाकले. श्रीरामाने रावण व कुंभकर्ण मारले. श्रीकृष्णाने कंस व चाणूर यांचा वध केला. श्रीरामाने वाली वानराला फसविले. श्रीकृष्णाने महाघोर अशा काल यवनाला फसविले. श्रीरामाने बिभीषणाची राज्यावर स्थापना केली. श्रीकृष्णाने धर्माची राज्यावर स्थापना केली. एक बापाच्या आज्ञेकरिता वनवासाला गेला तर दुसरा मातेच्या मृतपुत्रांना घेऊन आला. ही अवतार चरित्रे वर्णन करूनच खरोखर पूर्वी चोरटा असलेला कोळी थोर वाल्मिकी ऋषी झाला आणि व्यास हा खरोखर जारिणीचा पुत्र. पण या अवतार चरित्राप्रमाणेच त्याला त्रिभुवनात श्रेष्ठ करून सोडले. या दोन्ही अवतारांची महती वर्णन करताच दोघी महाकवी झाले. व्यास वाल्मिकांना देवांनीही वंदन करून स्तुती स्तोत्रांनी त्यांना गौरविले आहे. त्या महाकवींची काव्यकथा शेष हा नेत्रद्वाराने श्रवण करता करता व 2 सहस्र नेत्रांनी ऐकता ऐकता सुद्धा त्याची तृप्ती होत नाही. हीच कथा स्वर्गामध्ये श्रवण करण्यासाठी इंद्र बृहस्पतींच्या चरणी लागला. अशी ही अवतार चरित्रांची कीर्ती त्रिभुवनात वर्णन करीत असतात. कथेचा महिमा वर्णन करणे एवढ्यावरच थांबवितो. पण माझ्या नावाचे केवळ स्मरण करण्यानेही मी अजामिळ ब्राह्मणाचा उद्धार केला. हरिस्मरणानेच गजेंद्राचा उद्धार झाला. पक्षाच्या निमित्ताने राम ह्या 2 अक्षरांचे स्मरण केले. पण तेवढ्यावरून महापातकाची रांगत जशी जी कुंठीन तीही तत्काळ उद्धरिली. वेदशास्त्रातील शब्दज्ञान सुद्धा माझ्या नाम समान व्हावायचे नाही. कारण वेदशास्त्रांचा अर्थ समजणे कठीण आहे, तसे माझे नाम कठीण नाही हे लक्षात ठेव. पठण केले तर वेदशास्त्र बोलता येते, तरी तेवढ्यानेच काही मजमध्ये प्रवेश होत नाही. पण सहजगत्या माझे नाम घेतले तरी तो माझा आवडता होतो. वेदशास्त्रामध्ये अधिकारी फक्त ब्राह्मणच आहेत, परंतु नामाचे अधिकारी 4ही वर्ण आहेत आणि जगाचा उद्धार करावयास कारण माझे नामच आहे हे लक्षात ठेव. जेथे नित्य नामाचा उच्चार होत असतो तेथे खरोखर मीच असतो. ह्यात विचार करण्याचे कारण नाही. नाम हे तारावायला समर्थ आहे. ते माझे जन्म, नाम, कीर्ती, गुणानुवाद. ज्या वाणीला पठण होत नाही ती वाणी
व्यर्थ बडबड करणारी हडळ आहे म्हणून समजावे. माझी कीर्ती वर्णन केल्याशिवाय जे तोंड असेल ते केवळ मद्य भरलेले भांडे होय. त्या मद्यामुळे येणाऱ्या नशेचा विटाळ होईल ह्या भयाने नाम तेथे येतच नाही. ज्या वाणीमधून नामाचा उच्चार होत नाही ती वाणी वाण समजावी, कारण ती हरिकथेची गर्भ धारण करीत नाही. त्या वाणीचा इतर सर्व उद्योग निष्फळ होय. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, बाबा, एक चांगला उपाय ऐक. माझा नाममार्ग अत्यंत सुगम असून परिपूर्ण आहे. तेथे इतर मार्गांचे कारणच नाही. ह्याकरिता सज्जनांनी हरीच्या नामाशिवाय वाणी ठेवूच नये. हाच हेतू श्रीकृष्णांनी मोठ्या प्रेमाने प्रदर्शित केला. शब्द व्युत्पत्तीचे ज्ञान करून घेतले तर त्याची योग्यता मोठी होईल, त्याला पंडितपणा प्राप्त होईल, पण त्यामुळे वैराग्य प्राप्त होणार नाही व वैराग्याशिवाय माझी प्राप्ती मुळीच व्हावायची नाही. एखाद्या वेळी वैराग्यही उत्पन्न झाले, पण ते जर विवेकाशिवाय उत्पन्न झाले असेल तर जसे धृतराष्ट्राला ज्येष्ठपणा आला असूनही डोळ्या वाचून त्याचे राज्य गेले असे झाले, त्याप्रमाणे विवेकाशिवाय वैराग्य हे केवळ आंधळे व अनधिकारी आहे हे लक्षात ठेव. त्याला सन्मार्ग दिसण्याचे सामर्थ्य नाही, त्याचे परिभ्रमण व्यर्थ होय. विवेकाने जो परिपूर्ण भरलेला असतो त्याच्या ठिकाणी वैराग्य आपण होऊन उतू येत असते. त्याला माझी जिज्ञासा काही विलक्षण असते, तेच खरोखर श्रीकृष्ण सांगतो. श्लोक 21. अहो, हे पहा, नित्यमुक्त व नाशरहित असे माझे स्वरूप जाणण्याविषयी ज्याची अगदी उत्कट इच्छा लागून राहिलेली असते त्याला तिच्या पुढे दुसरे काहीच आठवत नाही. अशी मला जाणण्याची जी उत्कंठा तिला जिज्ञासा असे म्हणतात. माझ्या प्राप्तीसाठी जो विद्वत्ता व मान मरातब कधीच स्वीकारत नाही, आपल्याच ठिकाणी विचार करून देहाधिक संसार चिंतन मिथ्या आहे असेच श्रवणाने आणि मननाने त्यांनी निश्चित केलेले असते. त्यामुळे गुरुच्या पायावर त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि पूर्ण ब्रह्माच्या ठायी दृढ निश्चय असतो, तेव्हा पुढील मार्ग चालण्यासाठी तो भगवत भजनामध्ये अत्यंत तत्पर होतो किंवा कर्माचा खटाटोप सोडून देऊन तो ध्याननिष्ठ होतो. तेव्हा ध्येय, ध्याता आणि ध्यान या त्रिपुटीचे भान त्याला राहत नाही. जिकडे तिकडे सर्व चैतन्यच भरून राहिल्यामुळे तोही सनातन परब्रह्मच बनून राहतो. तेथे कर्ता, कर्म आणि क्रिया कशाची, भेदभावाचा सर्व भ्रम फिटून जातो. आत बाहेर परब्रह्मच भरून राहते आणि गुरुकृपेने मन निश्चळ होऊन राहते. सर्वत्र सर्व काळ आणि सर्वांमध्ये केवळ जे परब्रह्म व्यापून असते तेथेच आत्मज्ञान स्थिर होते. अशा परब्रह्माचे ध्यान ज्याच्याने करवत नाही त्याच्याकरिताही हे चतुरा दुसरा एक सोपा उपाय सांगतो, ऐक. श्लोक 22. मन हे स्वभावतः चंचल आहे आणि विषय वासना त्याहून अत्यंत चपल आहे. ह्यामुळे निर्गुण अशा ब्रह्मामध्ये प्रवेश करावयाचे सामर्थ्य त्या मनाला येत नाही. ते सामर्थ्य आणण्याकरिता सांख्ययोग किंवा संन्यास यांचा जो मार्ग आहे त्या मार्गातील परिश्रम चुकवायचे असल्यास अत्यंत उल्हासाने माझी भक्तीच वाढवावी म्हणजे झाले. मागे बद्धमुक्तांची लक्षणे सांगताना मुक्ताची लक्षणेही सांगितले होते आणि शब्द पांडित्य करणाऱ्यांच्या पोकळ शब्द ज्ञानाचेही विवेचन केले होते. आता आपली आत्मभक्ती उद्धवाला सांगावी म्हणून अत्यंत आदराने श्रीकृष्ण भक्तीचे स्वरूप सांगत आहेत. उद्धवा, अत्यंत आवडीने माझे कार्य करणे असेल तर भक्तीलाच मनोधर्म विकून टाकावा आणि अनेक प्रकारच्या आनंददायक पद्धतीने माझे गुण, कीर्ती व नाम यांचे स्मरण करावे. माझ्या भजनानेच कृतकृत्यता होते असा मनामध्ये दृढतर विश्वास बाळगून रात्रंदिवस न थकता भजनामध्येच सर्वस्वी प्रवृत्त व्हावे. माझ्या भजनाच्या आवडीने मनांत समाधानाला सुद्धा जागा राहत नाही, म्हणजे भजन पूर्ण झाले असे समाधान मानून थांबावे असे वाटत नाही. एक अर्धघडी सुद्धा वाया जाऊ देत नाही. ह्याचेच नाव भजनाचा सुकाळ. माझ्या भजनामध्ये जरी विशेष प्रेम असले तरी वैदिक, लौकिक किंवा दैहिक असे नित्य नैमित्तिक कर्म सोडू नये, कारण भक्तांना ते कर्म काही बाधक होत नाही. मात्र सर्व कर्म आचरण करताना फलाच्या आशेची कल्पना करू नये. हेच भक्ताचे गुह्य वर्म असून ते जाणणे हाच अत्युत्तम अधिकार आहे. जो अंतःकरणात कंटाळा न करिता माझ्यावर भक्ती ठेवून सर्व कर्मे करीतो आणि जो फळाची आशा कधीही धरीत नाही तोच भक्तीचा अधिकारी होतो हे लक्षात ठेव. पिंपळाची झाडे ही काही पिंपुरे खाण्याच्या आशेने लावित नाहीत. त्याप्रमाणे आवडीने कर्मे केली असता पुढे फळाशाही उत्पन्न होत नाही. माझे भजन करू लागले असता ज्ञानाचीही काही कमतरता पडत नाही. माझ्या भक्तांना माझ्यावर भक्ती ठेवून माझे भजन केल्यानेच नित्यमुक्तता प्राप्त होते. ज्ञानाशिवाय भक्ती घडत नाही असे जे म्हणतात ते केवळ शब्दज्ञान होय. भक्तीनेच प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होते असे समज. म्हणून माझे भजन करताना भक्तांना ज्ञानाची उणीव पडत नाही. घरादारात
वागले तरी माझ्या भक्तांना बंधन घडत नाही. ज्याच्या तोंडात माझे नाम असते, ज्याला माझ्या भजनाचा नाद असतो, मी आत्माराम ज्याच्या मनामध्ये असतो, त्याच्या घरी मुक्तीच दासीचे काम करीत असते. पण ज्याची वृत्तीच निर्विषय झालेली असते, त्याला मुक्तीमध्ये विशेष ते काय? भक्तांना कोणत्याही कर्मामध्ये विषयाचे स्फुरण नसते. भक्तांचे चित्त विषयामध्ये नसते. मी भगवंत हाच त्यांचा विषय. ते नेहमी माझ्यामध्येच लोलूप असतात, म्हणून ते नित्यमुक्तच असतात. भक्तांनी विषयाचे सेवन केले तर तो विषय घासाघासाला मलाच अर्पित असतात आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये त्यांना माझीच भावना भासते. म्हणूनच त्यांना मुक्तिवंदन करते. म्हणून माझ्या भक्तांना कर्मबंधन तर लागत नाहीच, पण माझे स्मरण आणि कीर्तन करीत असतानाच साऱ्या जगाचेही बंधन तोडून टाकतात. माझ्या भक्तांचे जे राहते घर असते, तेच माझे स्वतःचे घर हे लक्षात ठेव. त्याच्या दाराशी अष्टप्रहर मुक्ती हात जोडून उभी असते. माझे भजन करू लागले असता कोणत्याच गोष्टीची दुर्लभता राहत नाही. चारही पुरुषार्थांपेक्षा भक्ती ही मला फार आवडती आहे. ज्ञान, नित्यानित्य विवेक आणि भक्ती ह्यामध्ये माझे अत्यंत प्रेम असते. त्याचप्रमाणे प्रेमळ भक्तांचेही मला रात्रंदिवस अधिकाधिकच सुख वाटते. ज्याप्रमाणे एकुलते एक मूल असले म्हणजे ते आईला अधिक आवडते, त्याप्रमाणे प्रेमळ भक्तांचे कौतुक करणे ह्यातच मला अत्यंत सुख वाटते. याकरिता प्रेमळ भक्त मी तात्काळ आपल्या आश्रयाखाली घेतो. आणखी वर त्याला आत्मसुख देतो. ते त्याने न घेतल्यास शेवटी मी त्याचा चाकर होतो. प्रेमाच्या अतिशय आवडीने ज्याने आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली, त्याची सेवा करण्याचा निश्चित विचार मी खरोखर त्याच वेळी केला म्हणून समज. प्रेमळ भक्तांचे उच्छिष्ट खाताना किंवा त्यांची घोडी धुताना मला काही लाज वाटत नाही. फार काय सांगावे, पण अखेरीस त्याच्या घरची उष्टी काढताना सुद्धा मला मुळीच लज्जा वाटत नाही. प्रेमळ भक्तांची मला इतकी आवड आहे की त्यांचे जोडेसुद्धा मी मस्तकावर घेतो. अशी प्रेमळांची गोष्ट सांगता सांगता श्रीकृष्णालाही प्रेमाचे भरते आले. त्याचा कंठ सद्गदित झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने धावून उद्धवास आलिंगन दिले. श्रीकृष्णाचे प्रेमच काही अद्भुत होते. डोळे अश्रूंनी भरून आले आणि ते स्वानंद जीवनाचा वर्षाव करू लागले. जणू काय श्रीकृष्ण त्या अश्रूंनी उद्धवाला भक्तीच्या साम्राज्याचा पट्टाभिषेकच करीत होता. ओघानुसार प्रेमळ भक्ताची गोष्ट सांगता सांगता डोळ्यासमोर उद्धव पाहिला, तेव्हा श्रीकृष्णाने एकदम धावून जाऊन त्याला मिठी घातली. श्रीकृष्णाला भक्तांची आवड फारच मोठी होती. आवडीने आलिंगन दिले तेव्हा श्रीकृष्ण कार्यकारण सुद्धा विसरला. निजधामाला जाण्याचे विस्मरण झाले आणि मी तुपणाही आठवला नाही. आपण देव व उद्धव भक्त आहे अशी भेदभावाची आठवणच नाहीशी झाली. कथा निरूपण करावयाची ही आठवण राहिली नाही. उद्धवाला उद्धवपण आठवेनासे झाले आणि कृष्णाला कृष्णपणही आठवले नाही. अशी स्थिती झाली. प्रेमाची गोष्ट सांगताना पराच्या पलीकडे दोघांची ऐक्यामुळे मिठी पडली. प्रेमाची आवड फार मोठी आहे. भक्तीचे खरे खरे सुख काय ते उद्धवाला आज प्राप्त झाले. भक्तीचे जे अलौकिक प्रेम म्हणून असते तेच उद्धवाने ह्यावेळी व्यक्त करून दाखविले. श्रीकृष्णांनी धामाला जाताना उद्धवाने जर हे विचारले नसते तर श्रीकृष्णांनी ज्ञान, वैराग्य व भक्ती यांची कथा कशाला सांगितली असती. उद्धवाने खरोखर भक्ती प्रेम विशेष असते हे सहज उघड केले. उद्धवाच्या त्या प्रश्नानेच श्रीमद भागवत त्रिभुवनात पूज्य होऊन राहिले आहेत. म्हणून खरोखर तनु, मन व प्राण यांनी उद्धवाला मोठ्या जिव्हाळ्याने ओवाळणी करावी. याहून त्याची स्तुती करायला बोलणेच समर्थ नाही. जे शब्दालाही सहज सांगता येण्यासारखे नाही, बुद्धीलाही जे आकलन होण्यासारखे नाही, ते भक्तीच्या प्रेमातील आत्मगुह्य उद्धवाला देण्याकरिता श्रीकृष्णांनी आलिंगनाचे केवळ निमित्त केले. तो पुरुषोत्तम भक्तीचे शुद्ध व अतिउत्तम प्रेम उद्धवाला देता झाला व त्यामुळे तो मेघश्याम श्रीकृष्ण आनंदित झाला. प्रेमळांची गोष्ट सांगता सांगता महाराज श्लोकांच्या अर्थाचाही मला विसर पडला. कृष्णालाही प्रेमाची कथा आवडली म्हणून ती आवरता आवरेना. प्रेमाचा स्वभाव असाच आहे की तो आठवणीची आठवण होऊ देत नाही. ही गोष्ट सज्जनांना माहीतच आहे, कारण ते भक्तिप्रेमाला जाणतात. पण असे असले तरीही माझा सर्वतोपरी अपराध हा आहेच, कारण श्लोकाच्या अर्थाला चुकून भलतीकडेच वाहवत गेलो. याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. तेव्हा श्रोते म्हणाले की थांब, ज्या निरूपणामध्ये आनंद होतो त्याविषयी असे बोलणे सहन होत नाही. इतके ते रहस्य अत्यंत गोड आहे. भागवत हेच आधी उत्तम, त्यात आणखी भक्तिप्रेम वर्णन केलेले, त्यामुळे परब्रह्मच जणू काय प्रगट झाले व आमचे मनोरथ तृप्त झाले. श्लोकाचा संबंध सुटला व कथेचा भाग दूर राहिला अशी आमची प्रार्थना करायला नको, कारण आम्ही श्रीकृष्ण गुणानुवादांत तन्मय होऊन गेलो आहोत.
हे तुझे भक्तिप्रेमाच्या जिव्हाळ्याचे निरूपण ऐकत असता श्रवण सुखाचा पूर आला आहे, तो ओसरेल असे वाटत नाही, तेव्हा मुकाट्याने आधी निरूपण पुढे चालू कर. प्रेमळ भक्तांची कथा सांगताना कृष्ण आणि उद्धव यांची एकरूपता होऊन प्रेमाने परस्परांची मिठी पडली होती. ती जगजेठी श्रीकृष्णाने सोडविली आणि मनात म्हणाले, हे अगदी अयोग्य आहे, कारण उद्धव जर आताच ऐक्य रूपाला पोहोचला असता तर मग माझ्या कथेचा भोक्ता ह्याच्यासारखा दुसरा कोण? माझ्या भक्तिज्ञानाचा विस्तार करावायला माझ्या भक्तांचा सखा असा एक उद्धवच आहे. म्हणूनच खरा आत्मज्ञानाचा बोध करून त्याला ब्रह्मपाशापासून विभक्त काढले. गुह्य ज्ञानाची जितकी म्हणून सर्व गोडी आणि भक्तिप्रेमाची आवड, तितकी श्रीकृष्णाची दृढ गोडी व आवड खरोखर उद्धवाकडेच होती. भक्तिप्रेमाचा भोक्ता एक श्रीकृष्णच आणि कृष्णाची कृपा भक्तांनाच कळलेली असते. ही गोष्ट केवळ अनिर्वचनीय आहे, ती शब्दांनी सांगता येत नाही. कृष्ण उद्धवाला म्हणाले की आता अगदी सावध हो आणि भक्तिमार्गाला उपयोगी अशी पुढची कथा ऐक. फलाचा त्याग करून सर्व कर्म मला अर्पण करत नसेल तर प्रेम लक्षणाचे अतिशय सोपे असे निरूपण सांगतो, ते लक्षात घे. श्लोक 23. माझी कथा श्रवण करू लागले असता तेथे काळाचा सुद्धा शिरकाव व्हावायचा नाही, मग इतरांची कथा काय आणि कर्मबंधन तरी तेथे कशाचे? हरिकथेत जो क्षण जातो तो काळाला सुद्धा ग्रासून टाकता येत नाही. याकरिता हरिकथा जर श्रद्धेने श्रवण केली तर त्याचेच नाव काळाची सार्थकता असे समजावे. आता कथेचे महात्म्य ऐक. श्रद्धायुक्त बुद्धीने जर कथा श्रवण केली तर तिच्यातील प्रत्येक अक्षराने तिन्ही लोकातील पातकांचे भस्म होऊन जाते. आता श्रद्धा कशाला म्हणतात तेही ऐक. हरिकथेचे श्रवण करताना ज्याचे अर्थाकडे मन वेधलेले असते त्याचेच नाव श्रद्धा धरून श्रवण करणे होय. कथेतील प्रतिपादन ऐकूनही नास्तिक असतात. ते म्हणतात देवच मुळी नाही, देव आहे असे म्हणतात. ते केवळ पोटभर होत, आम्हाला त्याबद्दल मुळीच खात्री वाटत नाही. अशा नास्तिकांच्या बोलण्यावर पाणी सोडून ज्याची आस्तिक्य बुद्धी वाढत जाते त्याचे नाव श्रेष्ठ श्रद्धा आणि तिच्यामध्येच अप्रतिम सुख असते. श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद यांनी विघ्न होत असते. याकरिता हे चारही अपाय टाळावेत. हरिकथा ऐकताना सुद्धा मनाला जर विषय चिंतनाचीच गोळी लागून राहिलेली असेल तर ती मुळीच श्रद्धा नव्हे. मुख्य विक्षेप तो हाच. स्त्रियांच्या हावभावाचे वर्णन, त्यांच्या नेत्र कटाक्षाचे वर्णन व शृंगार चेष्टांचे वर्णन ऐकले म्हणजे ते ऐकण्यामध्येच ज्याची श्रद्धा असते त्याचे नाव रसास्वाद किंवा हरिकथेपाशी बसलेला दिसतो, पण त्या कथेत मुळीच मन नसते. चित्त वेड्यासारखे भलतीकडेच भ्रमण करीत असते. तो मर्कटरूपी विक्षेप होय. नाहीतर पाठीमागे अनेक प्रकारचे उद्वेग लागलेले असल्यामुळे हरिकथा ऐकत असताही तिच्याकडे मन लागत नाही किंवा कथेत झोपच लागते, तो तत्काळ लय विक्षेप म्हणून समजावा. ऐकावायला किंवा ध्यान करावायला बसले असता सगुण किंवा निर्गुण ह्यापैकी एकही स्वरूप मनात उभे न राहता निळे पिवळे रंगच डोळ्यापुढे दिसू लागतात. हेच 3 गुणांच्या क्षोभाचे मिश्रण होय. ह्यालाच कषाय असे म्हणतात. श्रवणामध्ये आणि ध्यानामध्ये हे असे दोष आहेत. त्याचप्रमाणे प्रेम 3 प्रकारचे आहेत. ते तिन्ही प्रकारचे प्रेम चतुर्लोक ओळखतात. त्यांचे लक्षण सांगतो ऐक. मोठमोठ्या वीरांचा सम्रांगणातील शूरपणा किंवा भयंकर युद्ध यांचे वर्णन ऐकून मन अत्यंत आनंदाने उचंबळून येते. ते राजस प्रेम होय असे समज. दुःख शोकाचा प्रसंग किंवा गेल्या मेल्यांची वार्ता किंवा अत्यंत शोककारक कथा ही ऐकणेही ज्याला सहन होत नाही, त्यातील प्रत्येक प्रसंग ऐकत असता डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात, हुंदके देऊन थरथर कापू लागतो, तो खरा तामस होय असे समज. सगुण मूर्तीचे ऐश्वर्य, शंख, चक्र, कमळ, गदा, पितांबर धारण केलेला गोविंद यांचे वर्णन श्रवण करून जो आनंदाने भरून जातो, नेत्रातून आनंदाश्रू वाहतात, आलेला हुंदका हृदयात आवरत नाही, मन कृष्णमय होऊन गेलेले असते, तो प्रेमा सात्विक होय असे समज. याहूनही आणखी एक चौथा प्रेमा आहे, तो केवळ अतर्क्य आहे. त्याबद्दल मुळीच तर्क चालवायचा नाही. उद्धवा, तू मला अत्यंत आवडता आहेस म्हणून तोही आता तुला सांगतो. तुझ्या भक्तीचे स्वरूप फार थोर आहे. ती तुझी भक्ती मला गुप्त गोष्ट सुद्धा बोलावयास लावते. तुझ्याशिवाय इतरांकडे दृष्टीने पाहू लागले असता दुसरा अधिकारी ह्या सृष्टीमध्ये दिसतच नाही. श्रीकृष्ण म्हणाले, नीट लक्ष दे. निर्गुण परब्रह्माचे स्वरूप ऐकून ज्याचे मन चित्त स्वरूपामध्येच बुडून जाते त्याला पुन्हा देह भानावर येण्याची जाणीवच राहत नाही. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात पडला म्हणजे तोही समुद्रा एवढाच होऊन जातो, त्याप्रमाणे तोही प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. चित्त व चैतन्य ह्यांची मिठी पडली असता व लिंग देहाची गाठ सुटली असता नेत्रामध्ये अश्रूंचा पूर येतो.
सर्वांगावर रोमांच उभे राहतात, जीव भावनेची अवस्था खुंटते आणि अनिवार्य गहिवर येऊन गळा अगदी दाटून येतो. काही केले तरी शब्द बाहेर उमटत नाही. घामाचे लोटच्या लोट वाहू लागतात, नेत्र अर्धोन्मिलित होतात व जेथल्या तेथेच विकास पावतात. आश्चर्याचे भरती येते व स्वानंदाने तो भरून जातो. हा चौथा प्रेमा होय असे समज. उत्तम भागवताची स्थिती तीच मी तुला यथार्थरीतीने सांगितली. या स्थितीला जाणणारा फक्त मीच आहे. निर्गुणामध्ये प्रेमा उत्पन्न होणे हे शुद्ध सत्वाचे लक्षण आहे. ह्याची खूण मी जाणतो, किंवा जे ब्रह्मस्वरूप असतात ते जाणतात. उद्धवा, श्रद्धायुक्त श्रवण केले की त्याच्या योगाने एवढा लाभ आहे हे लक्षात ठेव. श्रद्धेने श्रवण केल्याचे महात्म्य त्रैलोक्यातही फार मोठे आहे. विचारवंत आणि निरीच्छ वक्ता मिळाला तर श्रद्धेने कथा श्रवण करावी, किंवा ज्ञानसंपन्न श्रोता मिळाला तर स्वतःही कथा सांगावी. जेव्हा श्रोता आणि वक्ता हे दोन्ही नसतील तेव्हा आपल्या मनाचाच आश्रय करावा आणि माझे अवतार कृत्ये वगैरे जे काही आहे त्यांचा एकट्यानेच विचार करावा. विषयांची आस्था सोडून कळीकाळासही टक्कर देऊन माझ्या कीर्तनामध्ये उदास न होता अत्यंत उल्हास धारण करावा. वासनेचा बिमोड करून लौकिकाची लाज सोडून श्रीकृष्णाचे नामस्मरण करीत कीर्तनामध्ये आवडीने नाचावे. रामकृष्ण, हरी, गोविंद अशा नामांची काव्य गात असताना त्यातील अनेक प्रकारची पदे चित्रबंध यांनी कीर्तनामध्ये आनंद करून सोडावा. ज्यांच्या योगाने आत्मज्ञानाचा लाभ घडेल अशा प्रेमळ पदांचे निरनिराळे प्रकार कीर्तनामध्ये मोठ्या प्रेमाने गायन करावे व त्यावेळी समोर संत समुदाय बसवावे. मृदंग, टाळ, विणा इत्यादी वाद्ये घ्यावी व वैष्णवांचा समुदाय मिळवून कीर्तनामध्ये मोठा गजर करून सोडावा. काळवेळ मुळीच मनात आणू नये. दशमीला दिंडीचे जागरण करून आळस सोडून सुंदर गायन करावे व माझ्या अवतार कृत्यांचे स्मरण करून तसे हावभाव करून दाखवावे. रामाने धनुष्याची दोरी ओढून शंकराचे धनुष्य कसे काढकर मोडून टाकले ते दाखवून तोच राम मी अशी जो गर्जना करतो, कीर्तनामध्ये जय जयकाराची गुढी उभारतो. कृष्णाने गोवर्धन पर्वत कसा उचलला, दावाग्नी कसा प्राशन केला, तो प्रकार जो हावभावाने करून दाखवितो. रामाने सेतू कसा बांधिला त्याचेही अनुकरण करून दाखवितो. आळसाला दूर झुगारून व अभिमानाला बाहेर घालून रात्रंदिवस कीर्तनाचा घोष चालवतो. त्यात मी मोठा गाणार आहे असा गर्व मुळीच धरीत नाही. गाण्याची प्रौढी, ज्ञातेपणाचा अभिमान व शहाणपणाचा डौल ही सर्व ओळून टाकल्याप्रमाणे सोडून देतो आणि शुद्ध प्रेमाने व साधेपणाने कथेचा गौरव करीतो. त्याच्या योगाने मला अप्रतिम आनंद वाटतो. नाम संकीर्तनाचा कल्लोळ उसळवून गर्जना करीत असता नामोच्चाराबरोबर सर्वांची एकदम टाळी पडते. तेव्हा त्याच्या योगाने महान पातकेही भस्म होऊन जातात. त्या वैष्णवांच्या समुदायात मी उभा असतो. क्षीरसागरामध्ये सुद्धा जे सुख मला मिळत नाही, वैकुंठातही जे सुख पाहावयास गेले तर दृष्टीस पडत नाही, ते सुख मला कीर्तनात मिळत असते. कीर्तनाच्या नादाने वश होऊन मी डुलत असतो. प्रेमळ भक्तांची मला अतिशय आवड आहे. भक्तांच्या भक्तीच्या कौशल्याने मीही कीर्तनामध्ये छंदाच्या तालावर आनंदाने नाचत असतो. अशा प्रकारच्या कीर्तनामध्ये कोटीच्या कोटी प्रायश्चित्ते गडप झाली. यमदूतांची वाट खुंटली आणि पातकांचा काटाच काढला गेला असे समजावे. नामस्मरणाच्या आवडीपुढे कोट्यवधी मंत्र विजय लज्जित झाली आणि बिचारी तपाधिक साधने तर हरिनामाने वेडी होऊन गेली. हरिनामाचा घोष ऐकताच योग यागांनी आपले तोंडच लपविले. त्या हरिनामाच्या धाकाने विशेष सुख तर पळूनच गेले आणि अधर्म होते ते जेथल्या तेथेच थिजून गेले. हरिनामाचा कडकडाट ऐकताच सर्व दोष दिगंतामध्ये पळून गेले व तीर्थांचाही अभिमान उतरला. असे कीर्तन कौशल्य हरीला अत्यंत प्रिय असते. माझ्या प्रेमाने उन्मत्त होऊन जे आवडीने अहोरात्र कीर्तन करीत असतात ते मनाने व वाणीने अनेक प्रकारची कर्मे करून देखील ते माझ्याशिवाय दुसरे काही जाणतच नाहीत. श्लोक 24. माझे जे उत्तम भक्त आहेत त्यांचा धर्म, अर्थ व काम ही सर्व मीच. त्यांचा मनोधर्म माझ्याशिवाय दुसरे कर्म करणे जाणतच नाही. माझे भजन तेच त्यांचे उत्तम कर्म. मला जो धर्म अर्पण होतो तोच त्यांचा पवित्र धर्म. माझी आवड धरणे हीच त्यांची शुद्ध इच्छा आणि त्या इच्छेची विश्रांतीही माझ्यामध्येच. ते अनेक प्रकारचे द्रव्य खर्चून परमार्थाचाच संग्रह करून ठेवतात. अशाश्वतरूप संपत्ती हे जे द्रव्य त्याचा संग्रह माझे भक्त करीत नाहीत. द्रव्यावरच ज्यांचे चित्त असते ते केवळ अभक्त होत हे लक्षात ठेव. ते जे काही भजन करतात ते एखाद्या नटाने केवळ पैशासाठी केलेले नाटक होय. मनाने आणि वाणीने घडलेली कर्मे
जेथे मला अर्पण होत नाहीत तेथे ते सर्व दांभिक भजन समजावे. ते केवळ पोट भरण्यासाठीच केलेले असते. भक्तीत सुद्धा विरुद्धपणा असतो. त्या विरुद्ध धर्माचे जे लक्षण तेही आता सांगेन, सावधानपणाने ऐक. माझ्या भजनाचा कमीपणा करून जो पैसा मिळवायला निघतो त्या भक्ताचे हे लक्षण मुख्यतः भजन विरुद्ध होय. पदरचे द्रव्य खर्च करावयाचे समजत नाही व कोरडेच माझे भजन करीतो अशा रीतीने ज्याने मला ठकविले ते त्याचे कृत्य मुख्यतः विरुद्ध लक्षण होय. ह्यालाच अर्थविरुद्धता असे म्हणतात. आता जो भक्त दुष्ट वासनेने कर्म करणारा असतो व मी भगवंताचे भजन करीत आहे तेव्हा मला कोणताच दोष मुळीच लागणार नाही, अशा प्रकारच्या भावनेने जो दुष्ट वासनेतच नेहमी गुंतून राहतो त्याची ती वर्तणूक म्हणजे भजनाचे विरुद्ध लक्षणच होय. ते भजन भक्तांना अभक्तपणा मात्र आणत असते. मला अर्पण न करता जे जे श्राद्ध करावायचे त्याची कल्पनाही श्राद्धाच्या विरुद्धच होय. श्राद्धाचा जो संकल्प आहे तो मला अर्पण करण्यानेच खरोखर विरुद्ध होत नाही असे वेदसुद्धा गरजून सांगत आहेत. पितर स्वरूपी जनार्दन हाच श्राद्धातील मुख्य संकल्प असतो आणि असे असता मला नैवेद्यच अर्पण करीत नाहीत. अन्न हे ब्रह्मच आहे आणि मीही ब्रह्मच आहे हे श्राद्धातील गुह्य वर्म आहे. पण असे शुद्ध कर्म न समजून वृथा भ्रम मात्र वाढवितात. सर्व जग उत्पन्न करणारा मी आहे. सर्व पितरांचाही मुख्य पिता मी आहे. त्या मला कर्म अर्पण न करिता श्राद्ध करणे हे सर्वतोपरी विरुद्ध आहे. होय, मला अर्पण न करता जे जे काही करावायचे ते अभक्तपणानेच होते. अशी विरुद्ध धर्माची लक्षणे जो आचरतो त्याला अनिवार्य व भयंकर दुःख प्राप्त होते. उत्तम भक्तांचे लक्षण हेच की ते संकल्पाशिवायच अन्नपानादी मला अर्पण करीतात व त्यातील रहस्य जाणतात. जे माझ्या ठिकाणी ध्रुवाप्रमाणे अढळ भजनशील असतात त्यांना माझी स्थिर व अत्यंत अढळ अशी भक्ती प्राप्त होते. अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी ह्या तिघांनाही जी प्राप्त होत नाही उद्धवा, ती माझी चौथी भक्ती त्यांना प्रेमामुळे प्राप्त होते. अर्थ असतो तो आपली पीडा दूर व्हावी म्हणून मला भजत असतो. जिज्ञासू असतो तो आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून भजत असतो. आणि तिसरा अर्थार्थी असतो तो माझे भजन करून आपल्याला यथेच्छ पैसा मिळावा अशी इच्छा करीतो. पण ह्याशिवाय ज्ञानी म्हणून चौथा असतो त्याच्या ठिकाणी अशा कल्पनांचा मागमूसच नसतो. म्हणून चौथी भक्ती असते ती त्याच्या ठिकाणीच आपले घर आहे असे समजून राहते. ज्याला भक्तीमध्ये अत्यंत आवडीने चहूकडे जेथे जेथे मी सापडत असतो त्याला तशी स्थिती माझ्या भजनानेच प्राप्त होते. संकल्प केल्याशिवायच सर्व आपोआप मला अर्पण होणे हे चौथ्या भक्तीचे लक्षण आहे. त्या भक्तीतील माझे भजन अतर्क्य आहे. तेथे जे जे कर्म करावे तीच माझी पूजा. तेथे जे बोलणे तोच माझा जप. तेथे जे पाहावे तेच अधोक्षजाचेच पवित्र दर्शन होत असते. तेथे चालणे तीच माझी यात्रा. तो जे भक्षण करतो तेच यज्ञात मला अर्पलेली आहुती होते. त्याची निद्रा तीच माझी समाधी. असा तो माझ्यामध्येच भजन करीत असतो. ह्याप्रमाणे त्याचे सर्व कर्म अनायासाने सहजच मला अर्पण होते. उद्धवा, ही सनातन चौथी भक्ती त्याला पूर्णपणे लाभते. उद्धवा, आता तुला मनात कदाचित असे येईल की पहिली, दुसरी, तिसरी व चौथी ह्या चारही भक्ती मुळापासूनच चालत आल्या आहेत असे जे म्हणतात ते सर्व काल्पनिक आहे. तर माझी जी सहज प्रकाश स्थिती त्यालाच भागवती भक्ती असे म्हटलेले आहे. वेदांतामध्ये हिलाच संविती असे म्हणतात आणि शैवामध्ये हिलाच शक्ती असे म्हणतात. बौद्ध जिनेश नेमिनाथ असे म्हणतात. जोगी आदिनाथ म्हणतात. कोणी भैरव, कोणी खंडेराव, कोणी गाणपत्य असे म्हणतात व कोणी अव्यक्त असेही म्हणतात. कोणी म्हणतात की ही आदिमाता आहे. सौर म्हणतात की हाच तो सविता आहे. उपासनेच्या भेदाप्रमाणे नावात असे पुष्कळच भेद आहेत. ते असो, अशी जी प्रकाशाची स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात. तिच्याच प्रकाशाने त्रिभुवनात उत्पत्ती, स्थिती व लय यांचा भास होतो. माझ्या अनेक प्रकारच्या ज्या अवतार मालिका आहेत त्या ह्याच प्रकाशाने उज्ज्वल रीतीने प्रकाशित आहेत. देव, दैवी वगैरे सर्व ह्याच प्रकाशाने भासमान होतात. माझ्या अवतारांची उत्पत्तीसुद्धा त्याच प्रकाशाने होत असते आणि माझी अनेक प्रकारची चरित्रे शेवटी त्याच प्रकाशात प्रवेश करीतात. अशा प्रकाशाची जी प्राप्ती तीच माझी सनातन भक्ती होय असे समज. उद्धवा, ती मी तुला यथार्थ रीतीने सांगितली. निश्चल भक्ती ही सनातन आहे हे मूळ श्लोकातील शब्दांचे सांगणे आहे. म्हणूनच सनातन भक्ती मी सविस्तर सांगितली. मूळ श्लोकातील पद व
पदाचा अर्थ यांनी सोडून उगाच वायफळ काही बोललो नाही. आता श्रोत्यांनी सावधान राहावे. पुढील कथा फारच रम्य आहे, पण उद्धवा ही अशी माझी भक्ती कशाने प्राप्त होईल असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की भक्तिभावाने सत्संगती धरली असता माझी भक्ती प्राप्त होते. श्लोक 25. मुख्यत्वे करून संतांची सेवा हेच साधन देवाला आवडते. ते साधन घडेल तेव्हा संत वचनाप्रमाणे तो आत्मभाव आणि आत्मभक्ती देत असतो. ज्याला सत्संगतीच्या मेळात राहणे आवडते, जो साधू वचनासाठी अत्यंत भुकेलेला असतो, साधूच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द अमान्य करणे हे ज्याला माहीत नसते, तोच भक्तीचा पायाळू भाग्यवान होय. साधू वचनावर अत्यंत श्रद्धा आहे असा त्याचा निश्चय पाहूनच मग त्यावर सद्गुरू कृपा करीतो. साधू हा चराचरांमध्ये श्रेष्ठ गुरु आहे. खरोखर गुरु वाचून संसारापासून तारणारा दुसरा कोणी नाही. गुरुवचनाने भक्तांना आत्मभक्ती देणारा सर्वस्वी मीच आहे. संसारात जो सद्गुरू असेल त्याची आज्ञा मी शिरसावंद्य करीतो. जो ज्याच्यावर कृपा करतो त्याचा मी तात्काळ उद्धार करीतो. त्या सद्गुरूच्या ठिकाणी माझे स्वरूप आहे असे जाणून जो भजन करतो त्याचा मला किती आवडतेपणा आहे हे मलाही सांगता येत नाही. त्याचा इहलोक आणि परलोक दोन्ही चालविणारा मीच. त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद होतो आणि त्याच्या आनंदाने माझ्याही आनंदाला भरते येते. त्याला गुरुने जो मार्ग दाखविलेला असतो तो चालताना त्याला मुळीच प्रयास व श्रम पडत नाहीत. जर काही संकटे आली तर मीच श्रीकृष्ण त्याच्यासमोर धावत जातो व आपले सर्वांग पुढे करीतो. तो ज्या पदाला जाणार ते पदच मी त्याच्यापाशी आणतो आणि संतांच्या सेवेमध्ये आपली अशी प्रीती असते हे श्रीकृष्ण सांगत आहेत. असे भाषण ऐकून उद्धवाचे मन कळवळले आणि त्याने मनात म्हटले की असे साधू पुरुष कोण कोण, त्यांचे स्वरूपही विचारावे. तेव्हा त्या भक्तीचे लक्षण तरी कोणते, भजन करण्याच्या खूण तरी कोणती हे सविस्तर समजून घेण्यासाठी उद्धवाने आपण प्रश्न केला.